अगं कुठे जरा हळू चाल की. भिंगरे, मला बाकीचे पण काम असतात. नुसतं काय राजा भिंगरे. अगं माझा दवाखाना नाहीये पण पेशंट आहेत ना. चल तू पटपट. अगं थांब की जरा. मी कशी दिसायला लागल्या? तू नेहमी सारखीच. अगं नेहमी सारखी म्हणजे छान दिसतेस. मग चालतंय. हा मग चल आता पटपट चल. गुड डे. काय भिंगरे? अगं जशी माझी आता तळमळ आहे राजाला भेटायची, त्याची बी अशी तळमळ असेल का ग? अगं ते मी कसं सांगणार, राजाच सांगेल ना. चल आपण तिकडे जाऊयात. गुड डे. काय भिंगरे? हे बघा राजा निघून जाईल मग बस तशीच. कधी ते भिंगरी काय माहिती. गुड्डी म्हणली ती उशीर झालं घेऊन येते परदेशी, पण अजून आलेलं नाही. भेटायची तर लई ओढ लागल्या. गुड्डे ये की ग लवकर. राजा. अगं गुड्डे, तू एकटी झाल्यास. अगं केव्हापासून मी वाट बघतोय इथं. तू भिंगरेल का नाही आणलं सांग बरं. तू काय माझी परीक्षा बघतेस का? केव्हापासून माझा जीव व्याकुळ झालाय तिला भेटायला. तू इथं एकटी झालीस मी. राजा, तुला काय सगळं सोपं वाटतं का? आणि तसंही आता पहिल्यासारखं काहीच नाही राहिलंय. पहिल्यासारखं काय नाही राहिलं. अगं गुड्डे, काल जो राजा होता तोच आता राजा आहे. काल जी भिंगरी होती तीच आता भिंगरी आहे. दोघांचं जीवापाड एकमेकावर प्रेम आहे. काय बदललं ह्यात सांग की. राजा, तू म्हणतोयस तुझं भिंगरीवर प्रेम आहे ना. सांग मग किती प्रेम आहे भिंगरीवर? अगं किती वेळा सांगू माझं तिच्यावर किती प्रेम आहे ती. म्हणजे अजून एकदा सांगितलंस तर काय आभाळ कोसळणार आहे का? प्रेम गुड्डे, मला प्रेमातलं लय काय कळत नाही ग. अगं मी आपला साधा भोळा माणूस आहे, पण तुला एवढं मात्र नक्की सांगतो, जेवढं प्रभू श्रीरामांचं माता सीतेवरती प्रेम होतं का नाही, जेवढं श्रीकृष्णांचं राधावरती जेवढं प्रेम होतं का नाही, अगं तेवढंच राजाचं पण भिंगरीवर प्रेम आहे. आणि जर राजाने भिंगरी सोडून जर दुसऱ्या पुरग्याचा विचार सुद्धा केला का नाही, तर त्यासारखं मोठं पाप नसेल. कसं सांगू तुला गुड्डे. अगं जीव अडकला ग माझा भिंगरीत.
बिंगरे तू बरी आहेस ना? अगं पण बिंगरे, अगं तू मला एकदा जरी सांगितलं असतंस का नाही तू एवढ्या अडचणीत आहेस, अगं त्या हिच्यात मी तिकडून कुठं गेलं असतं, पण त्याला तर मी जित्ता काढला असता. माझं चुकलं अरे राजा. मी तुला नाहीतर आबासनी सांगायला पाहिजे होतं, पण त्या इजानं मला धमकी दिली होती. मला माफ कर. असू दे बिंगरे, रड नको, त्यात तुझी काय बी चुकी नाही. पण बिंगरे, आज मला एक तू वचन दे की हितनं पुढं काय जरी तुझ्या वाईट वेळ आली, काय जरी झालं तर माझ्यापासून लपवायचं नाही. मला सगळं तू सांगायचं. हितनं पुढं तुझं दुःख ते माझं दुःख, माझं सुख ते तुझं सुख. आपण कायम सुखादुखात एकत्र राहायचं. बिंगरे, काय झालं ग? बोल की बिंगरे. अरे राजा, मला लय भीती वाटते. भीती कशाची? मी आहे की ग. अरे आता माझ्यासोबत एवढं काय झालंय, त्याचा आबांना लय त्रास झालाय. मरणाच्या दाडात ना आबा आले ते, आणि आता आपलं हे कळलं तर आबासनी कसं वाटेल रे? बिंगरे, तुला म्हणायचं आहे काय नक्की? अरे राजा, मला काय बी कळना झालं. आपण जी करतोय ती बरोबर आहे का चुकीचं आहे, मला हे बी कळना झालंय. बिंगरे, आपण एकमेकावर प्रेम करतोय ह्यात काय मला चुकीचं वाटतं ना. उलट ही प्रेम तर आपलं निकळ आहे, पवित्र प्रेम आहे. बिंगरे, आज मी तुला एक वचन देतो. आपण लग्न केलं तर घरच्यांच्या संमतीनेच करायचं. माझी आई आणि तुझा आबा ह्या दोघांच्या संमतीशिवाय लग्नच करायचं नाही. आणि आबाने संमतीच दिली नाही तर? संमती नाही तर मी बिना लग्नाचा राहीन. पण मी तुझ्याशिवाय दुसरा पोरगीचा विचारच करू शकत नाही. अहो जरा पाय उचला की, घशात तुमच्या दुखतंय. पायाला कुठे काय झाले? चल लवकर. अरे कणकणी आल्या. चला. अरे परत दवाखाना कुठेच आहे, चालू चालू पायाच्या खोट्या मोडल्या. मामा, बिस्किट वाडी दवाखाना बिवाखाना काय नाही. येऊन जाऊन एक डॉक्टर आहे, चालता फिरता दवाखाना आहे तिचा. अहो एक इंजेक्शन दिलं का नाही तुम्हाला? उड्यात आणता बघा जाग्यात तुम्ही. मला भ्या वाटतंय इंजेक्शनचा. भ्या वाटते. अहो मग मी आहे की, गोळ्या चालला लावतो. चला. मामा, अहो इकडे दवाखाना आहे, तिकडे कुठं चाललाय? अहो मामा, अहो अध्यक्ष आले, अध्यक्षाला घेऊन जाऊया आपण. अरे पण इथं कशाला? माझ्या मागशाने कमी हे चावल्याला नाही लागल्या. अध्यक्षाला कटवलं पाहिजे ना. मामाला मी मामा नमस्कार. अध्यक्ष कशाला आला तुम्ही इथे? मी तुझ्याकडे आलो नाही, मी मामाकडे आलोय. काय मामा, कसं काय ते हाडक? अध्यक्ष तुमच्या हाडकानच झालं जाम. काय झालं? माझा पिकर फाटला. अरे असं काय झालं मामाचं? मुंगी पाटल्यागत का आवाज यायला लागलाय? अध्यक्ष हे सगळं तुमच्या मुखात झालंय माहिती का? पहिल्याच घासाला तुम्ही आला आणि तुम्हाला बघून हाडू अडकलं मामा नड्यात. अरे पण आपण कुठच्या घालून हाडू काढलं की बाहेर. काढलं की बाहेर? अहो कुठं लाता कुठच्या काढल्या तुमचं तुम्हाला तर कळलं का? घरच्याच हाडू अडकलेलं. मामा जामच झालं सगळं.
येणार ती. आता मामा नरड्यावर ताण आलाय, आता हृदय आता राहिलाय. जर काय झालं दिलं तर ताणून ताणून मारीन तुम्हाला. हालायचं इच्छा गाव तुम्ही काय नाही आलं बाबा. आपण जाऊया चला. आणि अध्यक्ष मागे आता ना आता सांगतो मामा चला चल दवाखान्यात जाऊ आपण. ए लकी अरे मी काय म्हणते काय म्हणताय वाटत यायला ही काय एवढं तापलंय. अरे पण मी केलंय काय उलट चांगलं लागा मामाच्या नरड्याचं हाडूक काढलं की मी. ज्याचं जावं करायला बोल ती म्हण माझंच खरं. बस बोंबलं तिकडं मला तर काय करायचंय. अगं पिंके, घराकडे बघून अशी पुढे कुठे निघालेस? अगं ये की घरी. अगं ये की. काय राहिलं आता घराकडे यासारखं? का ग काय झालं अशी का म्हणतेस? काय नाही ग जाते मी. अगं थांब पिंके, काय झालं? नाही ग काय काम आहे ती मला, जाते मी. अगं पिंकी थांब, काय झालंय तुला? कोण काय म्हंटलंय का? रुपे, मला ना खोटं बोलणार आणि फसवणार लोकांचा ना लय राग आहे. एखाद्या वेळेस ना खरं बोलून सांगितलेलं बरं, पण खोटं बोलून फसवून काय मिळतं ग? एखाद्याच्या मनाशी घेऊन काय मिळतं सांग? अगं पिंकी काय बघायला लागलीस? कुणाबद्दल बोलतेस तू? जाऊ देत ग, काय नाही, जाते मी. तसं पण मला काही लोकांचं थोबाड पण बघायची इच्छा नाही. अगं पिंके, हिला काय झालं? अचानक का अशी बोलायला लागली ही? दाद्या, पिंकीला काय झालं रे? मला काय विचारत्या? जात तुझी तू बघ. आता गोया, आता याला काय झालं चिडायला? चला बाबा आलो बघा इकुलतं एक डॉक्टरचं घर. या दाबा दाबा या तुम्ही चप्पल करा. चप्पल राहू द्या. गुड्डे अगं मामाला काय झाली बघ की तापलंय आलाय कणकणी बी आल्या. पण कशा नाही मामा, काय झालं? काय वाटतं तुम्हाला? बघू थांबा, मी चेक करते. मामा घसा दाखवा. लक्या, घसा पूर्ण लाल झालाय. काय झालं मामांना? अगं गुड्डे काय सांगू तुला. अगं मामा किती दिवसांतर गावाकडे आलतो. आईनं मला सांगितलं मटण घेऊन ये. आईनं मटण बिटण लय जोरात केलतं, जसरीत केलतं. अगं मामा नुसतं जेवायच बसलं होतं ग. तर मग ते कसा अध्यक्षाला वास लागला काय माहित. अध्यक्ष आलं, मामा नाही चोकत होतं आणि जसं अध्यक्षाला बघितलं तशी नाही नाटक गेली. काय नाही कशात अडकले? नक्की आपल्या तालुक्याच्या हॉस्पिटल जायला लागेल. चला मामा. ए गुड्डे अगं तू नका त्रास घेऊ. नाही काढली आम्ही. काढली कशी? अगं कशी म्हणजे अगं अध्यक्ष किती हुशार तुला माहित नाही. अध्यक्ष म्हणलं मानव गुच्छा घालूया म्हणजे नाही बाहेर निघत्या. अगं घरातल्यांनी काय बघितलं नाही, दिसल तिथं आणलंय बघ. पोटात गुच्छा घातल्या, लाता घातल्या, मानव लाता घातल्या तरी निघणं नाही. अरे माकडानं तुम्हाला काय कळतं का? असं कोण करतं? अगं ती कायच नाही गुड्डे. परत एवढं अध्यक्ष तापलं म्हणलं मी नाही बसतो. मामा करा हात हात घालतो आणि नाहीच बाहेर काढतो. अगं कसा बसा अध्यक्षाला अडवला. नाहीतर अध्यक्षानं हात घालून मामाच्या आतड्या कोतड्या बाहेर काढल्या असत्या. मग निघाली की नाही नळी? अगं अध्यक्षानं परत डोकं लावलं. असा हात गारा फिरवला, उडी मारली आणि अशी मानव बुक्की गाठली बघ. नई पुढं आणि मामा माग. अगं मी सगळी नई निघाल्या बघायला गेलो पुढं. तो राय का नाही नई संकट मामा दात पण पडला होता. अरे मूर्खन, असं कोण करतं? एक तर मामा इतक्या दिवसांनी गावात आले होते, असं पाहुणचार करतात का? अगं ते अध्यक्ष त्यांना किती ताप भरलाय, घसा पण सगळा लाल झालाय. मामा थांबा, मी इंजेक्शन देते तुम्हाला म्हणजे बरं वाटेल.
अहो मामा काय होणार इंजेक्शन जाणवणार पण नाही तुम्हाला. थांबा. आधी सांगायची चाळण झाल्या इंजेक्शन. ए गुड्डे काय मग तर नाही इंजेक्शन लावले मामा भेटते काय नाही तुला द्यायचे असल्या गोळ्या दी नाहीतर राहू दे. मामा जरा बसायचं तुम्ही शांत सारखं इंजेक्शन द्यायची लय हौस आहे तुला. लक्या काय म्हणास मला हौस आहे इंजेक्शन द्यायची म्हणजे मला वेळ लागला का? मी डॉक्टर आहे तू डॉक्टर आहे. जर तुला एवढी हौस आहे ना मग तूच तपास ना. अगं नाही गुड्डे जर तू काय करायचं कर. मामा तुम्ही बघून घ्या मला काय सांगू नका. मामा तुम्ही शांत बसा. मी बरोबर तुमचा इलाज करते. थांबा इंजेक्शन देते. मी असली काही केले मला काही कळणच झाले. तुला काय ह्याच्या मामाच्या नरड्यात हाडूक अडकलं होतं मी चांगला हात घालून काढलेला का त्याचं काही नाहीच. मलाच म्हणतो तुमच्यामुळे झाले सगळं. अरे मी भलं केलं ते बक्की त्या हाडूक अडकलंच नाही. मामा गचकला असता ह्याचा ह्यालाच माझा मामा नव्हता. मला एवढं चांगलं करतोय सगळी कामं पण माणसाचं वाटतंय मीच उलटी कामं करतोय या. पण माझी नियत चांगलं आहे ना मी चांगलंच केलं होतं. काय उपयोग नाही कुणाचं काय. किती जर कुणाचं चांगलं केलं किती जर कुणाचं भलं केलं नाही कुणाला काही नाहीच. इथनं पुढे कुणाचं भलंच करायचं नाही झाले ते यायला. चिंगम कुणी टाकलंय आणखीन आता ही कुणाला दिसणार नाही. चिंगम खाऊन रस्त्याला थुकलंय ते माझ्यासारख्या सज्जन माणसाची पडलं की नाही चपलीला. आता ही चप्पल बांधवायची माझी. यायला चिंगम लगा काढलं पाहिजे हातानं तर काढायचं लगा. कोणी खाऊन थुकलंय कोणा स्टक माझं तर लगाय की नाही सगळे कान फाट्याचं नाव पडलं या. काहीतरी केलं की नाही तरी मग आधीच का चांगलं येतं काय करून सायकल कोणी पाडली? हॅलो ए वजा ए गाबड्या सायकल पाडलीस मी हा? जिथं जाईल तिथं कांड केल्याशिवाय तुमचं धंदाच नाही. ते गाबड्यानं तुम्हाला बिस्कुट वाडीतनं कुठेतरी घालवलीच पाहिजे. ते भाऊ का एवढं पेटले पैसे घेऊन आलोय. अरे पण मी काय केलंय तेव्हा बिन काम मी काय केलंय तेव्हा हा? मी काहीतरी केलंय मनानं सायकल कोणी पाडली रे सायकली? काय रे का सायकल शीट तुटली. मी काय सायकल पडले मी मनानं पडले.